भाजपचे नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक आपल्या सोबत आपण म्हणजे थेट बातचीत करणार आहोत। तुमचं स्वागत। आणि जायंट किलर ठरलाय, तुम्ही क्षितिज ठाकूर यांचा पराभव केलाय आणि जी एवढ्या वर्षाची लिगसी होती त्यांची ती मोडीत काढली आहे, कसं वाटतंय? मनाला अतिशय आनंद होतोय की लोकांना अपेक्षा असलेला लोकप्रतिनिधी त्यांना मिळाला। लोकांच्या खूप अपेक्षा माझ्यावरती आहेत, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करण्यात। समस्या अनेक आहेत, ट्रॅफिकची समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, जिल्हा परिषद शाळेची समस्या आहेत, हॉस्पिटलच्या समस्या आहेत, समस्या अनेक आहेत। त्या समस्या निश्चितपणे या विधान भवनातून या मंदिरातून मी सोडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन। एरवी तुम्ही आमदार नसताना या ठिकाणी यायचा, आता आमदार म्हणून आलात, ही भावना किती वेगळी आहे? मनात इच्छा होती, 2014 साली पक्षाने मला उमेदवारी दिली, त्यावेळेला 60,000 मतदारांनी मला मत दिलेलं। त्यानंतर मी कामाला लागलो, संघटना वाढवली, 19 साली पुन्हा युती झाली, त्यामुळे सीट महायुती शिवसेनेकडे गेली आणि आता भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी, महाराष्ट्राच्या नेत्यांनी, केंद्राने माझ्यावर जो विश्वास टाकला, तो मतदारांनी विश्वास सार्थ ठरवला। मतदारांनी 1,65,000 मतदारांनी मला मतं दिली। मी त्यांचे आभार आपल्या माध्यमातून मानतो आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा ज्या पूर्ण करण्याचे आहेत ते प्रामाणिकपणे प्रयत्न करून सुदैवाने केंद्रातील आणि महाराष्ट्रातील सरकार आपलं आहे। एक संवेदनशील सरकार आणि संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या आता लाभलेले आहेत, त्यामुळे शिंदे साहेबांनी अतिशय चांगलं काम केलं, पण देवेंद्रजीही चांगलं काम करतील आणि आमच्या वसई विरारमध्ये ज्या जनतेच्या आकांक्षा अपेक्षा आहेत आणि जो 25 वर्षाचा 30 वर्ष बॅकलॉग आहे तो भरण्यासाठी निश्चितपणे आम्हाला आर्थिक मदत करतील। तावडेंचं जे प्रकरण घडलं निवडणुकीच्या काळादरम्यान त्याच ठिकाणी घडलं आणि क्षितिज ठाकूर यांचा आक्रमकपणा सुद्धा सगळ्या पूर्ण महाराष्ट्रानं देशानं पाहिला, पण तरी देखील भाजप त्या ठिकाणी जिंकतंय, कमळ खुलतंय, हे लोकांना अद्यापही कळलेलं नाही। यामागचं नेमकं गमक काय? त्यांनी ज्या प्रकारे जे कृत्य केलं अतिशय चुकीचं होतं आणि चुकीचंच होतं। मतदारांनी ते चुकीचं आहे ते कशा प्रकारे दुसऱ्या दिवशीच म्हणजे 24 तासाच्या आत ते दाखवून दिलं। जनतेनंच त्यांना घरी बसवलं असं म्हणावं। निश्चितपणे मतदार लोकशाहीमध्ये मतदार हा राजा आहे, त्यामुळे त्यांनीच त्यांना घरी बसवलं। पण आता तुमच्या पुढे किती मोठं चॅलेंज असणार आहे, कारण त्या ठिकाणी अगदी प्रस्थ एक त्यांचं ठाकूरांचं प्रस्थ आहे आणि हे प्रस्थ यामध्ये तुम्ही आमदार निवडून आलेला आहात, जनतेच्या समस्या कशा उचलणार तिथे? केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी एनडीएचं सरकार आहे, महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे जे प्रश्न आहेत ते निश्चितपणे प्रश्न सॉल्व्ह होतील असा मला ठाम विश्वास आहे। चांगल्या प्रकारे विकास या नालासोपारा विरार आणि वसईचा आम्ही करू। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी। तर आपण पाहतोय राजन नाईक क्षितिज ठाकूर यांचा पराभव केलेला आहे नालासोपाऱ्यामध्ये आणि आता दाखल झालेत विधान भवनामध्ये। पहिला दिवस आहे, पहिली टर्म आहे, नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरापासून योगेश गुरवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।